पुण्यामधील गर्भवतीच्या मृत्यूच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवलंय आणि स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे। वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास पुणे पोलीस आता गुन्हा सुद्धा दाखल करणार आहेत। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पुणे पोलिसांनी ससूनच्या अधिष्ठात्यांना पत्र लिहिलंय। गर्भवतीला 5.5 तास रुग्णालयामध्ये बसवून ठेवल्याची बाब समोर आली होती। या प्रकरणी आता ससून रुग्णालयाला पत्र लिहून पोलिसांनी माहिती मागवली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, आता ससून रुग्णालयाला सुद्धा पत्र पाठवण्यात आलंय आणि स्पष्टीकरण मागवण्यात आलंय। काय नेमकं म्हटलंय या पत्रामध्ये? जर आपण बघितलं तर जेव्हा गुन्हा दाखल होण्याची मागणी होत होती तेव्हाच पोलिसांनी सुद्धा त्यांचा पॅरलल तपास त्या ठिकाणी सुरू केला होता। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये स्वतः पोलिसांची टीम पोचलेली होती, काही वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी पोचलेले होते। तेव्हा त्यांनी या हॉस्पिटलमध्ये सगळं CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं होतं। ती महिला किती वाजता या हॉस्पिटलमध्ये पोचली, तिला त्या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली आणि किंबहुना तिथं काय काय नेमकं झालं आणि ती त्या हॉस्पिटलमधून कधी बाहेर पडली, तिला खरंच तिथं ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळाली का, अशा वेगवेगळ्या टप्प्यांची चौकशी पोलिसांकडून देखील झालेली होती। आणि कालच ज्या पद्धतीने आरोग्य विभागाचा जो पूर्ण अहवाल आहे तो सरकार दरबारी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, अर्थात पोलीस आयुक्तांना देखील देण्यात आलेला होता। तोच अहवाल आणि त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात जे काही आता निष्कर्ष समोर आलेले आहेत, CCTV फुटेजचे काही एव्हिडन्स आहेत, ते सगळे जोडून जे ससून हॉस्पिटलचे डीन आहेत त्यांना हे सगळं पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून देखील याचं उत्तर मागवण्यात आलेलं आहे की खरंच हॉस्पिटलकडून निग्लिजन्स या ठिकाणी झालेला आहे का। जेव्हा एखादा पेशंट त्या ठिकाणी एमर्जन्सीसाठी दाखल होतो त्याला तातडीने उपचार देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे, मात्र जवळपास 5.5 तास या महिलेला त्या ठिकाणी कुठलाही उपचार दिलं गेलं नाही। एवढंच काय, जेव्हा ती पेनमध्ये होती, तिला त्रास होत होता, तेव्हा प्राथमिक उपचार जे गोळ्या देणं आवश्यक होते ते देखील त्या ठिकाणी दिले गेले नाहीत। एवढंच काय तर तुमचे जे डॉक्टरांनी दिलेले आहेत तेच तुम्ही घ्या, अशा पद्धतीने तिला ट्रीट करण्यात आलं। त्याचबरोबर जोपर्यंत तुम्ही 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत उपचार देण्यात आलेले नाही, हे देखील यामध्ये स्पष्ट होतोय। मात्र हे सगळं पत्राद्वारे पोलिसांनी थेट ससूनच्या डीनला हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून या संदर्भात स्पष्टीकरण मागितलेलं आहे की खरंच या संपूर्ण प्रकरणी हॉस्पिटलकडून, हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून, प्रशासनाकडून निग्लिजन्स झालेलं आहे का। आता यावर ससून रुग्णालयाचे डीन अभ्यास करत त्यांची कमिटी नेमकं काय या अहवालामध्ये सांगते, काय चुका झालेल्या आहेत, खरंच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून निग्लिजन्स झालेला आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यानंतरच पुणे पोलीस या संदर्भात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई करणार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत। काय कलमाअंतर्गत यामध्ये गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता पोलिसांनी स्वतः डीन, जे ससूनचे डीन आहेत, त्यांना हे पत्र लिहित यावर स्पष्टीकरण मागितलेलं आहे। अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून या संदर्भात स्पष्टीकरण येणार आहे आणि पॅरलली जर आपण बघितलं तर आणखीन 2 अहवाल यासाठी आता येणं बाकी आहे। ज्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आज दुपारपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर माता संदर्भातला जो अहवाल आहे तो देखील आज दुपारपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच पोलीस हे जे तिन्ही अहवाल आहे याचा निष्कर्ष काढेल आणि त्यांच्यावर काय नेमकं गुन्हा दाखल होईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, धन्यवाद मिकी माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।